मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, अमरावती विभागाची जी आहे ती सुधारित यादी लागलेली आहे. आता ते सुधारित यादी बघण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कस करायचं आहे. काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता मित्रांनो की ट्रेसर पोस्टवर जे आहे ते केस पडलेले आहे. तर त्याच्यावरती या आता बोलणं गरजेचं झालं आहे मित्रांनो. आता त्याच्या अगोदर मी हे बोलणार आहे तुम्हाला की बघा, व्हिडिओ टाकल्यानंतर हे जे कॅन्डिडेट आहेत आपल्या चॅनलला, स्वामी समर्थ जी आयडिया यांची, याच्यावर लिहिलेलं आहे की केस का केली, जगो द्या ना यार, 10 वर्ष नंतर आता कुठे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आले, हे भगवान मेरे साथी ऐसा क्यों हो रहा है. तर म्हणजे निराशा पूर्णपणे झलकत आहे यांची याच्यामधनं. तर मला काल मेसेज आलेला होता. तर मित्रांनो, यांनी जे आहे ते एकदम एक निराशेवाली गोष्ट केलेली आहे आणि यांचा जो मेसेज आहे मला काल आलेला होता. तर यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं नाही, परंतु जे दुसरे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विद्यार्थी आहे फार निराश आहे सर, आणि जे आहे ते एकदम टोकाचा निर्णय, टोकाचा कदम जे आहे, टोकाचं पाऊल उचलण्याचा ते प्रयत्न करत आहे, असं काहीतरी त्यांचे मेसेज झाले वाटतात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो का हे जे केस पडलेले आहे जास्त दिवस राहणार नाही. परंतु तुम्ही जर अशी भाषा वापरत असाल, म्हणजे भाषा म्हणजे एक प्रकारे असं निराशेची भाषा वापरत असाल आणि निराशेचे जर मेसेज करत असाल, तर मग मला जी अपडेट आहे ती अपडेट द्यायला कुठेतरी बंधन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे माझी इच्छा होणार नाही की मी तुम्हाला कसल्याही प्रकारची निगेटिव्ह अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देईल. म्हणजे जी अपडेट खरी राहील ती अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. परंतु तुम्ही जर निराश होत असाल आणि निराशाच्या बहाण्यातून काही अंतिम टोकाला जात असाल, तर मग मी व्हिडिओ बनवणार नाही. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची अपडेट तुम्हाला देणार नाही, कारण की हे आता कुठं तुमचं जे आहे ते जीवन सुरू झालेलं आहे इथून. आणि तुम्ही जर आताच एवढे निराश होऊन जर अंतिम टप्प्याचा निर्णय घेत असाल, तर मग काही अर्थ नाही. कारण की तुम्हाला सगळीकडे जे आहे ते भान ठेवावं लागणार आहे की तुमच्यावर भरपूर काही लोक जे आहे ते डिपेंड आहेत. तुमचे फॅमिलीवाले, तुमचे सगळे जे चाहनेवाले म्हणून आपण त्याला, जे तुम्हाला प्रेम करत असतील, सगळे जे आहे ते तुमच्यावर डिपेंड असतात, तुम्हाला पाहण्याकरता उत्सुक असतात. आणि अंतिम टोकाचा कोणत्याही प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे मित्रांनो, ते सुसाईड कधीच असू शकत नाही. ठीक आहे, कारण की मला मेसेज आलेला होता, त्याच्यामुळे मला हा थोडासा व्हिडिओ बनवावा लागत आहे की जे आहे ते निराश झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर माझं बोलणं आहे, प्लीज तुम्ही असं करू नका वगैरे. तर असं काही असेल, अशा काही भावना तुमच्या मनात येत असेल, तर प्लीज त्याला टाळा. ठीक आहे, कारण की हा कुठे आता तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे ड्युटी लागल्यानंतर, आणि तुम्ही लगेच एवढी हिंमत खचून जात असाल, तर मग मित्रांनो मला कुठेतरी व्हिडिओ बनवायला सोचावं लागणार आहे. ठीक आहे, तर सांगणे एवढंच आहे की जे केस पडलेले आहे ते केस काही जास्त दिवस राहणार नाही. ठीक आहे, आता सगळे मित्रांनो आपल्या आपल्या अधिकाराकरता मुले लढत आहेत. सगळ्यांना वाटते माझं सिलेक्शन लवकरात लवकर व्हावं, लवकरात लवकर जॉईनिंग व्हावी, आणि होणारही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही जे आहे ते निराश होऊ नका, आणि निराशाच्या पोटी जे आहे कोणत्याही प्रकारचा जे आहे अनुचित कदम उचलू नका. ठीक आहे, कारण की कोणत्याही गोष्टीचं जे सोल्युशन आहे, कोणत्याही प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे, ते टोकाचं पाऊल कधीच राहू शकत नाही. ठीक आहे, एवढंच माझी कडकडीची विनंती आहे तुम्हाला, टोकाचं पाऊल उचलू नका. ठीक आहे, टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर जे आहे एकदा आपल्या परिवाराला आठवा, आपल्या चाहनेवाल्याला आठवा, आपल्या आवडत्या लोकांना आठवा की मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल, किंवा मी टोकाचा पाऊल उचलल्यानंतर ते कसे काय जगू शकतील. ठीक आहे, तर तुमची काही अशी निगेटिव्ह प्रक्रिया जर आली समजा, तर मग मी व्हिडिओ बनवणार नाही, कोणत्याही प्रकारची अपडेट तुम्हाला देणार नाही. ठीक आहे, तुम्हाला एवढंच सांगणं, थोडंसं तुम्हाला जे आहे ते धीर धरावा लागणार आहे. कोणत्याही भरतीत भरपूर भरती आहे मित्रांनो. आता 1457 पोस्टची भरती बघा, किती मुलांना धीर असावा त्या, की त्यांनी 3 वर्षापासून जी भरती आहे त्यांची कोर्ट केसमध्ये अटकलेली आहे. ठीक आहे, त्यांच्या जे आहे ते एक एक्झाम्पलच आपल्याला समोर घ्यावं लागेल, कारण की एवढा जो धैर्य आहे ते कोणत्याच भरतीला आजपर्यंत लागलेला नाही मित्रांनो. परंतु ते विद्यार्थी धैर्य ठेवून आहे, तेवढाच धैर्य तुम्हालासुद्धा ठेवावा लागणार आहे. ठीक आहे, जास्त वेळ केस चालणार नाही, लवकरात लवकर जे आहे ते भरती सुरू होईल. याच्याबद्दल एक ट्विटसुद्धा आलेलं आहे असं म्हणतात. मी ट्विट ॲक्च्युली ते वाचलं नाही सरांचं, परंतु मॅसेजवरतीच आहे आपल्या, ते ट्विटसुद्धा आपण बघणार आहोत. चला बघूया की दीपक सर आहे, जे दीपक कपूर सर आहे, IAS आहे, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहे WRDचे. त्यांनी जे ट्विट केलं आहे ते ट्विट आपल्यापर्यंत आलेलं आहे. ॲक्च्युली हे ट्विट मी वाचलेलं नाही, कमेंटमध्ये आलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला थोडंसं धैर्य ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं आहे, हग नंबर ऑफ एगॉनी मेसेज कमिंग अबाउट ट्रेसर पोस्ट. म्हणजे ट्रेसर पोस्टच्या बऱ्याच जे आहे ते काही निगेटिव्ह मेसेज येत आहे किंवा निगेटिव्ह भूमिका आलेल्या आहेत. टूक डिटेल्स रिव्ह्यू धिस मॉर्निंग. म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही काय केलं आहे,
तर रिव्ह्यू त्याचे चेक केले. देअर वेअर सम टेक अँड लिगल इश्यू बट ऑल सोल्व, म्हणजे जे काही टेक्निकली होते किंवा जे कानूनी इश्यू होते त्याच्यामध्ये ते सगळे रिसॉल्व झालेले आहे, म्हणजे सॉल्व झालेले आहे. त्याबद्दल आता काही कसल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. सेक्शन हॅव बीन टोल्ड टू पब्लिश रिझल्ट ऑन वेबसाईट टुमारो. इट सेफ दे स्टार्ट इश्यूइंग देअर बाय 15 ऑगस्ट. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की डिपार्टमेंटला सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर जे लिस्ट आहे ट्रेसर पोस्टची ते पब्लिश करा, जॉईनिंग लिस्ट वगैरे असेल ती, आणि ते उद्याला म्हणजे त्यांनी 14 तारखेचं त्यांचं ट्विट होतं असं बहुतेक, म्हणून त्यांनी उद्याला म्हणजे 15 तारखेचा उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये. तर 15 तारखेला जे आहे त्या लिस्ट पब्लिश करायला सुरुवात करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि प्लीज बी पेशंट, म्हणजे तुम्हाला जे आहे ते मित्रांनो धैर्य ठेवायला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते ट्विट आणि पॉझिटिव्ह भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर त्यांनी जर पॉझिटिव्ह भूमिका घेतली असेल तर मित्रांनो तुम्ही निराश होऊ नका, सगळं काही तुमच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. तर प्लीज माझे हात जोडून, दोन्ही हात जोडून कळकळीची विनंती आहे, कसल्याही प्रकारचं जे आहे कोर्ट केसला वैतागून टोकाच्या पावलाचा विचार जे आहे ते मनात आणू नका. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पुढची अपडेट बघावी लागणार आहे. जे सुधारित यादी लागलेली आहे ती यादी आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. परत काही भरपूर अपडेट येणार आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्रामशी निगडीत राहत चला मित्रांनो, मी टेलिग्रामवर सगळ्यात अगोदर जे आहे ते अपडेट टाकत असतो. ठीक आहे. तर चला बघूया पुढची अपडेट काय आहे. आता आपला ऑफिशियल चॅनल हॅलो टीचर YT टेलिग्राम चॅनलवर आपण आलेलो आहोत. ठीक आहे. आपला ऑफिशियल चॅनल आहे हॅलो टीचर, जो यूट्यूब चॅनल आहे आपलं त्याचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही लिस्ट ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला ही जी PDF आहे 75 नंबरची, ही PDF ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो. PDF ओपन करून घेतल्यानंतर तुमच्याकडे अशी PDF येणार आहे. ठीक आहे. बघू शकता 14/8/2024ची PDF आहे. ठीक आहे. जलसंपदा विभागाची आहे. ठीक आहे. आणि शुद्धीपत्रक क्रमांक 2 आहे. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं. विषय काय आहे ते सुद्धा बघून घेऊया. जलसंपदा विभागामार्फत नाशिक परिमंडळातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलं आहे ते वाचून घ्या. जलसंपदा विभागाअंतर्गत भूतपूर्व दुय्यम सेवा ह्या पॅराग्राफ आपण सोडून देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरचा पॅराग्राफ बघा. उपरोक्त नमूद जाहिरातीमधील 4.1 नुसार पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल म्हणजे कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानुसार नाशिक परिमंडळांतर्गत मोजणीदार, दप्तर कारकून व कालबा निरीक्षक, नाशिक परिमंडळाचं आहे. ठीक आहे. मी अमरावती बोललेलो होतो. तर मोजणीदार, दप्तर कारकून व कालबा निरीक्षक या पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल किंवा सुधारणा होत आहे त्याबद्दल सुधारित तपशील सोबत जोडलेला आहे. ठीक आहे. तर जाहिरातीच्या त्यांनी जे जाहिरात होती त्याच्या 4.1 नुसार जे आहे मित्रांनो अगोदर सांगितलेलं होतं की जागेमध्ये किंवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो किंवा कमी किंवा वाढू शकतात जागा, त्याच्याबद्दलचा हा तपशील त्यांनी दिलेला आहे. त्यांनी बदल केल्याचा नेमका बदल काय केला ते सुद्धा आपण जाणणार आहोत. त्यानुसार मोजणीदार, दप्तर कारकून व कालबा निरीक्षक या पदाची स्वतंत्र नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी व त्यानुसार तिन्ही पदांची एकत्रित प्रत्यक्षाधीन उमेदवारांची यादी सुधारित करून सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे सुधारणा यादी त्यांनी लावलेली आहे कोणत्या पदासाठी, मोजणीदार, दप्तर कारकून व कालबा निरीक्षक. ठीक आहे. मेजरर, कॅनल इन्स्पेक्टर आणि जे ऑफिशियल क्लर्क जे असतात ऑफिस क्लर्क यांची जी आहे ती सुधारित व प्रत्यक्ष यादी त्यांनी लावलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अधीक्षक अभियंता यांची जी आहे ते सही आहे. याच्यानंतर मित्रांनो बघू शकता खाली नाशिक परिमंडळ कार्यालयाअंतर्गत सरळ सेवा रिक्त पदांचा सुधारित आरक्षण बिंदू तपशील त्यांनी दिलेला आहे. पदसंख्या पहिल्या नंबरला हॉरिझॉन्टल जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पदसंख्या, दुसऱ्याला सर्वसाधारण महिला 30%, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांग. ठीक आहे. याच्यानंतर उभ्या कॉलममध्ये बघू शकता तुम्ही उभ्या कॉलममध्ये हे झालं. आता आडव्या कॉलममध्ये बघा. आडव्या कॉलममध्ये जे आहे ते मित्रांनो व्हर्टिकल रिझर्वेशन दिलेलं आहे आणि उभ्या कॉलममध्ये हॉरिझॉन्टल तुमचं रिझर्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये कास्ट वाईज जागा आहे बघा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती हे सर्व असं कार्ड दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमचे पदं दिलेले आहेत, पदसंख्या किती होत्या. ठीक आहे. आणि त्या पदसंख्या वाईज तुमच्या जातीचं विवरण केलेलं आहे. ठीक आहे. एकूण पदे मित्रांनो 4 आहेत. कर्णबधीरसाठी जे हँडिकॅप कॅन्डिडेट त्यांच्याकडे एक, नंतर दुसऱ्या हँडिकॅप जे दिव्यांग असतात, अस्थिव्यंग आहे त्यांच्यासाठी एक, आणि नंतर मित्रांनो एक आहे ते विशिष्ट शिक्षण आवश्यकता म्हणजे 4-5 प्रकारच्या कॅटेगरी त्यांच्यासाठी 4 पदे राखीव आहेत. ठीक आहे. नंतर एक पद संस्थात्मक एक पद आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे त्यांनी विवरण दिलेलं आहे.
याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्व जे आहे दप्तर कारकून पदासाठी विवरण दिलेलं आहे. याच्यानंतर कारभार निरीक्षकांसाठी विवरण दिलेलं आहे. सगळे तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. ठीक आहे, मी सगळं काही वाचून दाखवणार नाही, व्हिडिओ लांब होईल. याच्यानंतर मित्रांनो, कारभार निरीक्षक चॅनल इन्स्पेक्टर, याच्यामध्ये दुसरा कॉलम तुम्ही बघला तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते बघा. अधीक्षक अभियंता मध्यवर्ती संघाचे संघटना परिमंडळ अधिकारी नाशिक यांनी जे दिलेलं आहे इथे एक सिलेक्शन यादी आपल्याला म्हणता येईल. ते सिलेक्शन यादी याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. सोबतच मेरिट नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे की नाही ते दिलेलं आहे, मार्क किती आहे ते दिलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीत सिलेक्शन झालं आहे ते दिलं आहे. ठीक आहे, तर पहिल्या नंबरच्या कॅन्डिडेटचं जरी ते NT निबंधन असेल तरी त्यांना जे ओपन जनरल एकची जागा देण्यात आलेली आहे, कारण की ते ओपनमध्ये बसलेलं आहे. ठीक आहे, तर हे सर्व जे मित्रांनो 9 कॅन्डिडेट नंतर 10 कॅन्डिडेट जे आहे ते 11व्या कॅन्डिडेटपर्यंत सगळ्यांना ओपन जनरलची जागा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, मोनाली कोटकन नावाच्या ज्या फिमेल कॅन्डिडेट त्यांना ओपन LDS 2ची जागा देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची याच्यात लिस्ट लावण्यात आलेली आहे. तुम्ही जे लिस्ट आहे ते बघू शकता. टेलिग्राम चॅनलला मी टाकलेले आहे. सगळ्यांचे नावं वाचणे शक्य नाही. ठीक आहे, व्हिडिओ लांब होईल आणि वाचून काही अर्थसुद्धा नाही. तुम्ही ते वाचू शकता, तुम्हाला लिस्ट इथे देण्यात आलेली आहे. ठीक आहे, टोटल जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो 113 कॅन्डिडेटची लिस्ट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, परत सांगतो मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 15/7/2024 ते 20/7/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी पुनश्च पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या अटी आहेत त्या सेम असतात सगळ्या याद्यामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या अटीसुद्धा एकदा वाचून घ्यायच्या. याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता दप्तर कारकून पदाकरता सिलेक्शन कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये किती लोकांची यादी लावली दप्तर कारकून करता ते सुद्धा आपण बघणार आहोत. 33 लोकांची यादी याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर मोजणीदारांकरता, तर मोजणीदारांकरता सुद्धा मित्रांनो याच्यात यादी बघायला मिळणार आहे आपल्याला. याच्यामध्ये टोटल जी यादी आहे मित्रांनो मोजणीदारांकरता 81 उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो हे प्रत्यक्ष यादी आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये मोजणीदार, कारभार निरीक्षक आणि दप्तर कारकून याची एक कॉमन यादी आहे. ठीक आहे, तर प्रत्यक्ष यादीमध्ये बघू शकता तुम्ही वेटिंग लिस्ट जे आहे ते वेटिंग लिस्ट ची यादीसुद्धा याच्यात 3 पोस्ट मिळून लागलेली आहे, ते सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे. टोटल जे वेटिंग लिस्ट असेल तिन्ही जे पोस्ट करता आहे. ठीक आहे, स्वतंत्र पोस्ट करता यादी नाही, तिन्ही पोस्ट करता त्यांनी एकत्रित यादी लावलेली आहे. ठीक आहे, तर एकत्रित यादीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो 250 उमेदवारांची यादी याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. पुन्हा काही अपडेट आहे का आपल्याला साईडवर सुद्धा चेक करता येणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता SC कॅटेगरी करता किती जागा आहे आणि किती कॅन्डिडेट आहे, किती मार्क आहेत, सगळा इथे डाटा तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर ऑलरेडी मित्रांनो सगळे टोटल इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली असतं. ठीक आहे, आपल्याला फक्त ती वाचायची असते. ऑलरेडी पूर्ण PDF मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, जवळपास 16 MBचा PDF आहे आणि सर्व टोटल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सोशल रिझर्वेशनसुद्धा याच्यात आहे. तर आता तुम्हाला एवढंच सांगणं आहे मित्रांनो, आता लवकरात लवकर जी प्रोसेस आहे तुमची भरतीची सुरू होणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये. म्हणजे येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला DV करता परत मेल येऊ शकतो डॉक्युमेंट्स रिव्हेरिफिकेशन करता. त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळेल, तुम्हाला कोणतं जिल्हा मिळतो काय मिळतो सगळं आता लवकरात लवकर प्रोसेस होणार आहे. आणि सरांच्या ट्विटनुसार जे त्यांनी ट्विट केलं त्याच्यानुसार सुद्धा ते लवकरात ट्रेसर पोस्टची सुद्धा भरती होणार आहे. जास्त तुम्ही जे आहे ते टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आणि आनंदी राहा मित्रांनो, आनंदी राहण्याचा प्रयत्न करत चला. लवकर भरपूर काही जे आहे मित्रांनो लवकरात लवकर जे आहे ते भरती पूर्ण करण्याचा सगळ्या परीने जे आहे प्रयत्न होत आहे. कसल्याही प्रकारचा वेळ याच्यामध्ये लागणार नाही. ठीक आहे, थोडासा धैर्य तुम्हाला बाळगावा लागणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर कसल्याही प्रकारचे अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलं जाईल. मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. आणि बाकी काही आणखी कोणतीही अपडेट आली तर यूट्यूब चॅनल जो आपला हॅलो टीचर YT हा टेलिग्राम चॅनल आणि हॅलो टीचर नावाचा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.